बघा आज आपण बनवत आहोत गुळ आंबा। त्याच्यासाठी मी इथं 3 फ्रेश अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा। गुळ 1 वाटी, एक दालचिनीचा तुकडा आणि लवंग आणि वेलदोडे। तर आता आपण अगोदर कैऱ्या धुवून घेऊयात। बघा अशा चोळून चांगल्या कैऱ्यांना स्वच्छ धुवून बघा पुसून घ्यायच्यात आपल्याला। अशी देठ पण काढायच्यात बघा। बघा कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत। आता आपण याची अशी साल काढून घ्यायची बघा अगोदर। आता आपण सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेणार आहोत। बघा आपण कैऱ्यांची साल काढून घेतलेली। आता आपण या कैऱ्यांना खिसून घेऊयात बघा। आता अशा प्रकारे आपल्याला असा खिसून घ्यायचे बघा। बघा तुम्ही पाहू शकता बघा मोठ्या खिसणीने काय झालं, लय मोठा खिस पडत होता म्हणून मी छोट्या ह्याने खिसून घेतलेले अशा प्रकारे तिन्ही पण कैऱ्या। आता आपण गुळ आंबा बनवायला सुरुवात करूया। बघा कढईत आपण ना कैरी खिसलेली बघा टाकून घेऊया। कैरीला बघा भरपूर पाण्याचा अंश असतो, त्याच्यामुळे आपण आता त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया। बघा आपण प्रमाणानुसारच गूळ टाकून घेणार आहोत। बघा मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण राहिलेला पण गूळ ह्याच्यात टाकून घेऊयात। त्याचबरोबर आपण घेतलेले खडे मसाले, दालचिनी आणि 4 लवंग आहेत ना, ते आपण याच्यात टाकून घेऊ। याच्यामुळे काय होतं, ह्याला टेस्ट पण खूप छान येते आणि जास्त दिवस टिकण्यासाठी बघा मदत होते कच्चा मसाला टाकल्यामुळे। थोडासा फक्त दालचिनी आणि लवंग आणि वेलची पावडर आपण नंतर शेवट घालणार आहोत। आता व्यवस्थित आपल्याला शिजवून द्यायचं याच्या पाकामध्ये बघा कैरी। बघा तुम्ही पाहू शकतात आपला गूळ ना पूर्णतः वितळलाय बघा आणि कडेने असे फेसायला पण सुरुवात झालेली आहे आणि आपला बघा तार पण यायला लागलेली जरा व्यवस्थित। तर आपला गुळ आंबा 1-2 मिनिटात आणखीन रेडी होतोय। आपण वेलची पूड बघा टाकून घेऊयात। आता मिक्स करून घेऊयात। असं सतत हलवत बघा आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आपला गुळ आंबा। खूप छान टेस्ट येते बघा आणि टिकतो पण खूप दिवस। बघा तुम्ही पाहू शकता ह्या आपल्या साबणांना बरोबर व्यवस्थित बघा अजिबात सुद्धा कडेला चिकटत नाहीये। तर आपला हा गुळ आंबा रेडी झालेला आहे, एकदम परफेक्ट असा बघा कसला रसरशीत असा झालेला आहे बघा। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा ना जेवढा मुरल ना तेवढा छान लागतो बघा। 3-4 दिवस जर असा मुरला ना तर मग एकदम छान, एकदम चव भारी येते बघा याला। बघा अशा प्रकारे आपला गुळ आंबा रेडी झालेला आहे। चला तर मग या मस्त गोड आणि आंबट असा आपला गुळ आंबा खाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।